काय माझी वाणी म्हणेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. नमो विठ्ठला राजा पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिकाय नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेश स्मरण. होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुरायांची. ते नमस्कारोनी आता यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुता स्तुनवंती दिव्यस्तवेर. वेदे सांग पद कर्म उपनिषदेर गायन्त्रियं सामगा. ध्याना अवस्थित तद्गतीन मनसा पश्यन्त्यं योगिनो. यशान्तं न विदुसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः. शेगावीच्या गजानना महासंत आनंदघना, तुम्हा येऊ द्या मुची करुणा. शुभमंगल समयी शेगाव ग्रामे वसले गजानन. स्मरणी तयांच्या हरतील विघ्न, मनोनी स्मरावे अंतरी सद्गुरुला. नमस्कार माझा श्री गजानन माऊलीला. विवेकाने जाणे सुगठित समाजा टिकविले, महासिद्धांताचे गूढ रसिकत्व उकलिले. लसे तर तारिला श्रीमत भागवत तरू. दया ज्ञानेशाची विमल मतीने वंदन करू. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा
ज्ञानेश्वरा करुण करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आयशा दात्या विसरावे आयशा दात्या विसरावे तोंड कोणा पसरावे तो हा लक्ष्मीचा पती सर्व सुखाची विश्रांती श्रुती सज्जन परमेश्वर परमात्माच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने आणि जमलेल्या माझ्या भगवत भक्तांच्या सहकार्याने सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे जगाची जगद्गुरु माननीय संत शिरोमणी तुकोबराय यांचा हा उत्कृष्ट 4 चरणांचा अभंग देवाकडे याचना करणार आहे अर्थात मागणी मागणार आहे विठ्ठल विठ्ठल प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आपल्या पावनभूमी श्री क्षेत्रामध्ये वैष्णवांच्या संगतीमध्ये हनुमंतरायाच्या सानिध्यामध्ये माझ्या भक्ती माता यांच्या दरबारामध्ये चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ह्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा म्हणजे 7वा दिवस म्हणजे 7वं पुष्प माझ्याकडे महावैष्णवांना दिलेला आहे तो महावैष्णवांच्या चरणी समर्पित करण्याचे प्रयत्न करतो या वर्षी उत्कृष्ट गोड प्रकारची गायनाचार्य मृदंगाचार्य सुंदर आनंद वाटला पाडव्यापासून एक दिवस घरी नाही एकच दिवस फक्त दैन झाली 20 तारखेला तुमचं पण तसंच झालं असं 20 तारखेला हा तेवढाच फक्त एक कार्यक्रमाला आवाज जरा थोडा लावली वाटत्या या कार्यक्रमात का वाट लावली थोडीशी असो सुंदर प्रकारची गायक वादक मंडळी आणि खरंच भाग्य ह्या गावाचं थोर संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि वैष्णवाची भूमी विशेष म्हणजे वैष्णवाची म्हटल्यापेक्षा नितांत प्रेम करणारे भगवत भक्त आमचे कुलाल महाराज वैष्णव आणि वारकरी हे विचार करायचा जर विचार केला जर सज्जनांतो हे वैष्णवांचं आणि वारकऱ्याचं गाव जोवरी सकळ सिद्ध आहे हात चालवया पाय तव तू आपुले सोहित पाय तीर्थयात्रा जाऊ चुकून पोवित हे म्हणायची गरज नाही किंबहुना सुखे शेवो ब्रह्मानंद गावो राम नाम सदा नोहे मग बाधा काळदूत यमाच्या तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घाऊ हे इथं सांगण्याची गरज नाही सज्जनांना मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय वैष्णवांचं गाव साधू संतांचं गाव आणि कार्यक्रमाचं गोड प्रकारचं निवेदनाशिवाय कार्यक्रम होत नाही सुंदर प्रकारचं निवेदन एवढे गोड प्रकारचे मृदंगाचार्य सुंदर प्रकारचे गायक मंडळी पेटी मास्तर समस्त ग्रामस्थ भगवत भक्त आमचे म्हातारे बाबा ही सुद्धा सुंदर प्रकारचे अजून उभे राहतात करणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनाचं सुंदर प्रकारचं निवेदन आहे आणि कार्यक्रमासाठी निवेदन लागतं निवेदनाशिवाय कार्यक्रम नाही निवेदन आहे म्हणून कार्यक्रम आहे गोड प्रकारचं निवेदन आहे सकाळचं निवेदन आता सुरू आहे सकाळचं निवेदन आता सुरू आहे आजचा आपला मागणी प्रकरणातला अभंग आणि ज्या कोणी भगवत भक्ताने इतर झाडझूड केली असेल पट्ट्या उचलल्या असेल मारुती महाराजांना एक तांबर पाणी घातलं असेल किंबहुना तिथली एखादी वीट घरी चोरून नेली असेल तरीही सुद्धा आज सर्वांना भगवंताकडे मागणी मागायची आहे याचना करायची आहे भगवान प्रत्येकाला देणार आणि भगवान प्रत्येकाला देतो हेही सुद्धा ध्यानात ठेवायचं भगवान देत नाही असं नाही भगवान प्रत्येकाला देतो फक्त मागणारा विद्वान लागतो आज्ञानी लागत नाही आणि आज्ञाना न मागितल्यानंतर दुःखाची प्राप्ती होत असते सुख जवळ येत नसतं विठ्ठल विठ्ठल पीठ मापून देणारालाही सुद्धा मागण्याचा आज अधिकार पोळ्या करून देणारालाही सुद्धा आज मागण्याचा अधिकार
मृदंग वाजवणाऱ्यालाही सुद्धा आज मागण्याचा अधिकार, गायन करणाऱ्यालाही सुद्धा मागण्याचा अधिकार. काही इथं आल्याच्या नंतर जो जो भक्त जे जे कार्य करत असेल त्या भगवत भक्तांची आज मागण्याचा दिवस आहे. आणि उद्या काल्याचं कीर्तन म्हणजे फलश्रुती आहे. विठ्ठल मागायचं काय? अभंग तुकोबरायाचा आजचा. तुम्हा प्रथम सर्व ग्रामस्थ भगवत भक्तांचं शब्द सुमनाने सहर्ष करतो. पाटील मंडळी, सर्व आडनावाची मंडळी, महिला भक्ती माता, लहान वृद्ध तरुण भगवत भक्त, माईकवाले दादा, लांब बसलेले झोपलेले सुद्धा, त्यांचं सर्व भगवत भक्तांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि कार्यक्रमाला प्रारंभ. असं समजायचं नाही आता पाटलाचं नाव घेतलं आमचं का नाव घेतलं नाही, मृदंगाचार्याचं नाव घेतलं आमचं का नाव घेतलं नाही, देवकर मामाचं नाव घेतलं आमचं का नाव घेतलं नाही. तुमचं नाव घेण्याकरताना मी तुमची बायको नाही, तुमचं नाव तुमची बायको घेत असती. थाटामाटात, झुंझुन्यात, बसले मेन्यात, येलदुडे ओटीत, लवंगा मुठीत, आमचे कारभारी बसले दाटीत, तर कशी जाऊ साखरपान वाटेत ते घेत असते. म्हणून तुम्ही राग आणायची काही गरज नाही. सर्व आठ नावाचे गावातले मंडळी, पुन्हा रामायणाचार्य जे असतील ते सर्व मंडळीला एकत्र सर्वांचं शब्द सुमनाने स्वागत आणि कार्यक्रमाला प्रारंभ करतो. तुकोबरायाचा अभंग आहे, 4 चरणांचा अभंग आहे. तुकोबराया अभंगाच्या प्रथम चरणात प्रतिपादन करतात. प्रतिपादन करतात याचा अर्थ सांगतात. प्रतिपादन करतात याचा अर्थ सांगतात. मी सांगतो तू ऐक. किम प्रवेजन, तुम्ही काय सांगणार? किम प्रवेजन, तुम्ही काय सांगणार? आत्याबाई मला पोळ्या करायचं सांगणार का, भाजी करायचं सांगणार का, वरण करायचं सांगणार का, पाहुणे मंडळी आले यांना वाढून देण्याचं सांगणार? किम प्रवेजन, तुम्ही काय सांगणार? काय सांगणार तुम्ही? तुकोबरायाला प्रश्न केला, तुम्ही काय सांगणार? तेव्हा तुकोबराया म्हणायला सुरुवात केली, आयशा दात्या विसरावे. जगाच्या पाठीवर फक्त एकच असा दाता आहे. तो दाता कोणालाही सुद्धा काहीही सुद्धा देऊ शकतो, पण मागणारा जो भगवत भक्त आहे तो ज्ञानी असावा. विठ्ठल प्रत्येकानं आपल्या आत्मपरीक्षा करावी. आपल्याला मागायचं काय नाही. प्रत्येकानं देव देणार, पण प्रत्येकानं मागायला सुरुवात करायची. आपल्याला नेमकं मागायचं काय? आपण सप्ताहाला प्रारंभ झाल्यापासून म्हणजे पाडव्यापासून आपण ह्या ठिकाणी रामायण सांगतो. मी काय मागायला पाहिजे? मी ह्या ठिकाणी हे ताट धुतो, मी काय मागायला पाहिजे? मी ह्या ठिकाणी झाडझूड करतो, मी काय मागायला पाहिजे? मी ह्या सर्व वैष्णवाला पोळ्या बनवून जेवायला देते, मी काय मागायला पाहिजे? या प्रत्येकानं आपला आत्म्याची परीक्षा करून मागायला सुरुवात करायची. मागणारा ज्ञानी असावा, हुशार असावा. देव देतो, प्रत्येकाला देतो असं नाही देव देत नाही. काय सुंदर प्रकारचं शरीर देईल देवानं आपल्याला. पहिल्या जन्मामध्ये आपण गोदान केल्यामुळं गोर गोमट शरीर आपल्याला प्राप्त झालं. झोपले काय काकू तुम्ही? चष्म्याला काकू, चष्म्याला काकू तुम्हाला म्हणतो तुम्ही 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 चष्म्याला ताई काही कळली कळे पुढच्या. झोपल्या काय तुम्ही? झोपू नका बाबा, मला भीती वाटते. तुम्ही झोपल्याच्या नंतर मला रडावं लागेल. म्हातारी नेमकी घरून आली होती ना, आणि आताच कशी म्हातारी गेली माय. तसं मी रडणार नाही. जसं हा तुमच्या मुलांना जर माझ्या नावचं एखादं एकर जर करून दिलं तर मग रडन. तसं रडायला रिकामं कोण रिकामं आहे? रडायला पाटील कोण रडत रिकामं? तसं अहो मृदंगावर थाप नाही पडत रिकामी. माईकवर रिकामं कोणी बोलायला नाही, मग मी फुकट कसा रडू? पण सावध राहा. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. संस्कृतचा श्लोक सांगतो तुम्हाला आता. मत कथा श्रवणो श्रद्धा मदनो ज्ञान उद्धवा. हे उद्धवा, माझी कथा श्रवण करणाऱ्या भगवत भक्तांना सर्व अंगाचे कान करून माझी कथा श्रवण करायला पाहिजे. त्यालाच मी बोललेलं ते कळणार, अन्यथा कळणार नाही. विठ्ठल विठ्ठल हेच देवा पै मागत देवा, मला तू सुंदर प्रकारचं शरीर दिलं प्रभू.
मी तुला मागितलं नाही पण तरीही तू सुद्धा मला दिलं. मी मागितलं नाही तुला मला शरीर दे म्हणून, माझ्या पहिल्या जन्मामध्ये काहीतरी पुण्य असेल म्हणून तू मला सुंदर प्रकारचं शरीर दिलं. आवट हात का मानव देह आलाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. किती सुंदर प्रकारचा निर्दय दिला तुम्हाला भगवंतानं. हाताच्या ठिकाणी बरोबर हात दिला, कानाच्या ठिकाणी बरोबर कान दिले, डोळ्याच्या ठिकाणी बरोबर डोळे दिले, नाकाच्या ठिकाणी बरोबर नाक दिला. आता नाकाच्या ठिकाणी का नाक दिलं? आपण शरीराचा कधी विचार केला नाही, मागणी नंतर मागू. पहिलं तुमच्या शरीराची बनावट कशी केली भगवंतानं हे धावतं धावतं सांगतो आणि मग नंतर हेची देवापै मागत नंतर त्याचं आपण चिंतन करू. आता तोंडाच्या वरी नाकच भगवंतानं का दिलं? राजा जेवायला जर बसला आणि चुकून एखादा सडेल घास जर तुझ्या हातात आला आणि तोंडात गेला की नाक सांगन घास सडेल, राजा खाऊ नको आणि खाशीन जर तर उद्या बिमार पडशील, सावध होय. कोण सांगतय? नाक सांगते. काय सुंदर प्रकारची बनावट केली भगवंतानं. कान दिले. कान कशा करताना दिले? कान दिले. हे कान कशा करताना दिले? भगवंताचं गुण गाण्या करताना कान दिले. तुम्ही ऐका रे कान आणि माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचं गुण गाण्या करताना तुला कान दिलं. आणि आता जर करशील करणार नाही तर मग नंतर मुका होशील. मग तूच म्हणशील पूर्वजन्मी पाप देव्या बहु विस्तारिले, शिशी सुखना शिवंत सोयता ती मेर कोंडले, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हरपले दोन्ही नेत्र आंधळे. मग सावध. कुठे सावध आहे? गेली दृष्टी गेली, थांबत नाही. हे थांबणार का? बालपण गेले, तरुणपणे आणि वृद्धपणे गेला. बाईल म्हणे खरं मरता तरी बरी, बाईल म्हणे खरं मरता तरी बरी, बाईल म्हणे खरं मरता तरी बरी, बाईल म्हणे खरं मरता तरी नाती गेले घर तुमकोनिया, नाती गेले घर तुमकोनिया, नाती गेले घर तुमकोनिया. बाईल म्हणे ऐका आता लक्षात घ्या. शरीर कळालं का मिळालं? शरीर आपल्याला कळालं की मिळालं माऊली? मिळालं. शरीर कळालं नाही. आणि ज्याला शरीराची किंमत कळाली असते त्यांना तंबाखू खाल्ली नसती. ज्याला शरीराची किंमत कळाली असती त्यांना दारू पिली नसती. ज्याला शरीराची किंमत कळाली असती तो वाईट बोलला नसता. ज्याला वाणीची किंमत कळाली असती त्यांना दुसऱ्याची निंदा केली नसती. ज्याला हाताची किंमत कळाली असती त्यांना ह्या हाताना दुसऱ्याचा कापूस चोरून आणला नसता. हाताची किंमत कळाली असती तर चोरी केली असती का? नाही. पण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत दुःख आहे ना. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत दुःख आहे. मग कळतं केव्हा तुम्हाला सांगतो. कळतं केव्हा तुम्हाला सांगतो. ज्या टायमाला ती बाबा जातात आपली तलिनीवर आमच्या तिकडली गोष्ट सांगतो. मग आम्हाला जाण्याचा योग येतो तिथं. मग ती बाई रडती. काय सांगू टेके महाराज याना चपला कधी विकत आणल्या नाही ना. गजानन बाबाच्या मंदिराची गज तोडून याना दरुजे केले ना. याना कधीच चारा विकत आणला नाही ना. मग याचं चरित्र कळतं. कधी? गेल्याच्या नंतर. हे आशे होते म्हणून. बरं आता दिलं ना भगवंतानं, फुकट दिलं. हेची देवा पै मागत मागितलं नाही तरीही सुद्धा
देऊन टाकलं, घेऊन टाक. घेतल्याच्या नंतर फक्त माझं नाम चिंतन कर. हे महाशयानं कधीच देवाचं नाम चिंतन कधीच केलं नाही. नरदेह मिळाला पण देवाचं नाम चिंतन कधी केलं नाही. भगवंतांना सुंदर प्रकारचा दात दिला, दात. आता मला एक प्रश्न करायचा तुमच्या समोर. सुपारी संपली का दात संपले? सुपारी संपली का दात संपले? दात संपले, सुपारी अजून शिल्लक तशी तशीच आहे. टोपल्यातली भाकर अजून जशीची तशीच आहे. पण खाणारा समाप्त झाला. ज्यांच्याकडे 50 एकर शेती आहे अजून तशी तशीच आहे. शेतीवाला गेला, शेती तशीच आहे. तरीही सुद्धा हा राजा म्हणतो की 50 एकर शेती माझी आहे. शेती म्हणते राजा तुझ्यासारखे कितीतरी गेले, असे म्हणणारे कितीतरी गेले. मग हे देवाकडे मागायचं का आपल्या जीवनाचं कल्याण होईल हे मागायचं? बर देव देणार. भस्मासुरानं भगवंताच्या प्राप्तीसाठी अखंड तपश्चर्या केली. भोलेनाथ भगवान प्रसन्न झाले आणि भस्मासुराला म्हणायला सुरुवात केली, काय तुझी इच्छा आहे प्रगट कर. भस्मासुरांना फक्त एवढं एकच मागितलं, मी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवीन तो जळून भस्म झाला पाहिजे. देवानं आशीर्वाद देऊन टाकला, तथास्तु. वरदान मागितलं, चांगलं मागितलं का वाईट? ऐकता तुम्ही कीर्तन? सगळ्यांना बोलायचं, नंतर मी बोलणार. तुम्ही बोलले नाही की मग माझं थांबलं असं समजायचं. माझं कीर्तन तुमच्या भरोश्यावर. आणि मला आशीर्वाद आमची भिवरामाई गेली म्हातारी बिचारी, तिची मला नेहमी आठवण येते. मला आशीर्वाद कोणाचा? भिवरामाईचा. पुन्हा आमची लक्ष्मी माता, त्याच्यानंतर आसराबाई, त्यांचा आशीर्वाद मला. आता गाव कोणतं आहे मी सांगत नाही तुम्हाला. गाव सांगितल्यावर तुम्ही माणसां तिथंच होते काय तुम्ही? हा, कोणाची कृपा? भिवरामाईची कृपा. आणि त्या भिवरामाईच्या आशीर्वादानं मी तुम्हा वैष्णवांच्या समोर बोलण्याचे प्रयत्न करतो. मग तुम्ही बोलायचं आणि मी नंतर सांगतो. कीर्तनकाराचं कीर्तन कीर्तनकाराच्या मनावर नसतं. आणि कीर्तनकाराला काय ढेकळं येत नाही, कीर्तनकाराला काही समजत नाही, आणि कीर्तनकाराला अक्कलच नसती. तुम्ही माणसांना असे कसे बोलायला लागले? आतापर्यंत कीर्तनकार गेले मग तुम्ही त्याची निंदा केली. मी साधूची निंदा कधीच करत नसतो. पण आता ऐका थोडं सूत्र. जेव्हा तुमच्याकडून त्या कीर्तनकाराला कनेक्शन येतं, तुमच्याकडून कृपा कटास्थे निहाळले आपुल्या पदी बैसविले बाप रखुमा देवरू दिधले भक्ता दिधले वरदान. तुम्ही देव आहात, तुमचं कौतुक करत नाही. तुम्ही माणसानं आमचं कौतुक करायला लागले काय? तुमचं कौतुक करत नाही, तुमचं वर्णनही सुद्धा करत नाही. पण तुम्ही बसलेले जे भगवत भक्त आहे हे संत आहे, वैष्णव आहे आणि देव आहे. तुम्ही माणसानं तुमच्या मनानं बोलता का पाटील? नाही. प्रभू तुम्ही महेशाचे मूर्ती, मनानं बोलायचं का? नाही. प्रभू तुम्ही महेशाचे मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, जरी बोल गंगावती शुकारेल का. तुम्ही तिकून मला कनेक्शन जसं जसं देणार तसं तसं मी ह्या गादीवर बोलणार. तुमच्याकडून माझ्याकडे तुमची कृपा दृष्टी जर माझ्याकडे झाली जर नाही तर कीर्तनकार कोणताच बोलू शकत नाही. माझं मत आहे असं. हा माल तुमचा आहे. संतांचं प्रमाण सांगतो पुन्हा. तुम्ही माणसांना माल आमचा कसा? फोडीले भांडार धन्याचा हा माल, मी तव हा माल
पत्नीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोच अध्यक्ष आणि कार्यकर्ते. भस्मासुरांना वर मागितला, हा चांगला मागितला का वाईट मागितला? मागे देवानं दिल्याच्या नंतर आनंद प्राप्त झाला, मला वर प्राप्त झाला, हा सुलभ प्राप्त झालेला आहे, चांगला प्राप्त झालेला आहे. पण मोहिनी रूपामध्ये गुंतून गेला, नृत्य सुरू झालं, दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवण्याच्या ऐवजी आपल्याच डोक्यावर हात ठेवला आणि जळून भस्म झाला. देवानं दिलं नव्हतं का? मागण्याचं ज्ञान नव्हतं, मागण्याचं ज्ञान नव्हतं. एक भगवत भक्त सतत भोलेनाथाची भक्ती करत होता. दोघांचं नितांत प्रेम होतं पती पत्नीचं. हे भजनाला गेल्याच्या नंतर कधी कधी बाई रागवत होती, तुकोबरायाची पत्नी सुद्धा रागवत होती आणि आपणही सुद्धा परमार्थ करतो, आपल्या बायकाही सुद्धा आपल्यावर रागवतात. खरंय खोटे बापू? खरंय ना? हा, मग आता इथं पुरावा लागला, आता दुसरं पहा काय करायचं तुम्हाला. नितांत प्रेम करणारी बाई आणि भोलेनाथाची भक्ती करणारा भगवत. भोलेनाथाच्या दरबारात गेले पाटील, सतत भोलेनाथाची भक्ती करत होते. भोलेनाथ प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर त्या भक्ताला विचारलं, म्हणे ए वत्स, तुझी काय इच्छा आहे ती प्रगट कर. भोलेनाथ प्रसन्न झाल्याबरोबर डोळे दिपून गेले, मागता आलं नाही काही. भोलेनाथाला वाटलं यांना मागण्याचं ज्ञान नाही, म्हणून भोलेनाथानं आपल्या झोळीत हात घातला आणि झोळीतून 3 नारळ काढले. दृष्टांत सांगून राहिलो. दृष्टांत कीर्तनात तिच्यासाठी सांगावा लागतो गायनाचार्य बाबा. केलेली क्रिया पटवून देण्याकरताना कीर्तनकाराला दृष्टांत सांगावा लागतोय, नाहीतर कीर्तनात दृष्टांत सांगण्याची काही सुद्धा गरज नाही. 3 नारळ धरले आणि त्या भगवत भक्ताच्या ताटात नेऊन टाकून दिले. विठ्ठल विठ्ठल टाकून दिल्याच्या नंतर हातात नारळ घेतले आणि घरी आला. घरी आल्यावर बाईला सांगू लागला, हे प्रिय भोलेनाथ भगवान मला प्रसन्न झाले आणि भोलेनाथांना मला 3 नारळ दिले. आता आपल्या जीवनात आपल्याला काहीच कमी नाही. भगवंतांना सांगितलं, ज्या टायमाला तुला काही मागायचं असेल हेच देवा पै मागत, किंबहुना चरण सेवा अखंडित आयशा दात्या विसरावे आणि तोंड कोणा पसरावे. म्हणे जे मागायचं असून फक्त तोंड कोणाचा अर्थ असा आहे, मुखातून शब्द काढणे आणि आपलं झालेलं कार्य सफल होणे. म्हणले मला भगवंतांना दिलं. बाईचं प्रेम मालकावर होतं, मालकाचं प्रेम बाईवर होतं. बाईनं सांगितलं, म्हणले कारभारी, म्हटले काय आपलं लग्न होऊन किती वर्ष झाले? म्हणले 25 वर्ष. मग तुम्हाला माहित नाही का माझं नाक थोडं चपट आहे, देवाला तुम्ही माझं नाक मागून घ्यायचं होतं. किती वर्षापासून मी तुम्हाला मोती मागते, तो मोती नाकात बरोबर घालता येत नाही. प्रेमाविने भजन, अर्थाविने पोथी. तुला म्हणे हो बरोबर आहे, तुम्ही बोलता हे खरंय. पुन्हा परत 3 नारळ हातात घेतले, भोलेनाथाच्या दरबारात गेले आणि भगवंताला प्रार्थना केली, प्रभू माझ्या पत्नीची आज्ञा आहे, माझ्या पत्नीचं नाक व्यवस्थित नाही, मी तुला मागणी मागतो, मी हे नारळ फोडतो. नारळ फोडल्याच्या नंतर मी माझ्या पत्नीचं नाक मागतो. हातात नारळ धरलं, भगवंताचा आशीर्वाद होता. नारळ फुटल्याच्या नंतर तुझं काम सक्सेस होणार. नारळ हातात घेतलं आणि पायरीवर आदळलं, धडेल कनमृदंगाचार्य. फुटलं नारळ आणि मागितलं काय? काय मागितलं देवाला? नाक मागितलं.
मागे नारळ फुटणं इकडं आणि बाईचं नाक वाढणं संगत झालं. बेटी मास्तर ते परत आले. बाई स्वयंपाक करत होती पुढं आतल्या खोलीमध्ये. स्वयंपाक करण्याच्या आतल्या खोलीतून नाक बाहेरच्या खोलीत गेलं. श्रवण करणारी मंडळी ऐकता ना तुम्ही? आतल्या खोलीतून नाक बाहेरच्या खोलीत गेलं. हे परत आल्याच्या नंतर म्हणू लागले, मी गजानन महाराजांच्या दरबारात जाऊन गजानन महाराजाला काही मागितलंय, गजानन महाराजाचं हत्तीचं पिलो माझ्या दारी आणून बांधलं कोणा. पुन्हा परत आल्याच्या नंतर विचारलं, म्हणले काय? बाईनं विचारलं, म्हणलं काय मागितलं तुम्ही? म्हणले तुझ म्हणली नाक द्या म्हणून मागितलं नाक. म्हणे एवढे मागत असतात का? पुन्हा परत गेले. अक्कल नाही म्हणे तुम्हाला. बाई रागवली. अक्कल नाही म्हणले तुम्हाला. पुन्हा परत गेले. देवा माझ्या बायकोचं नाक लहान करा. धडेल का नारळ हाणलं, नारळ फुटलं. बाईचं नाक जे जसं 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 आवरत गेलं तसं तसं लगे डायरेक्टच कमी झालं. फक्त 2च छिद्र राहिले. फक्त 2च छिद्र राहिले. काहीच नाही राहिलं बिलकुल. आले बाईकडे बघितलं तर नाक नसल्याच्या नंतर चेहरा बरोबर दिसत नाही, काहीच नाही. म्हणले काय मागितलं? म्हणले तू तर म्हणले नाक कमी झालं. नाक कमी. म्हणले तुम्हाला अक्कल नाही, काही करू नका, आता धडपड करू नका, काही नका, जा म्हणले बोंबलत. पुन्हा जसं मावत तसं ती म्हणा देवाला गेले. पुन्हा देवा जसं माझ्या बायकोच होतं तसं ती फोडणार आहे. जसं ती तसं भगवंतानं दिलं नव्हतं का? घेण्याचं ज्ञान नव्हतं. ज्ञान नव्हतं. विठाला भगवंतांना दिलेलं होतं. घेवा कसं हे ज्ञान नव्हतं. पुन्हा एक दृष्टांत सांगतो तुम्हाला आणि मग दर्शक वेदांत सांगतो. म्हणजे तुमच्या स्वस्वरूपात भगवंताला काय मागावं की नंतर. भगवान प्रसन्न झाले आणि भगवान प्रसन्न होतात. काय पाहिजे प्रभू? काहीच नको. ज्या वस्तूला हात लावल पाटील, ज्या वस्तूला हात लावल ती वस्तू सोन्याची झाली पाहिजे. ज्या वस्तूला मी हात लावल ती वस्तू सोन्याची झाली पाहिजे. भगवान उदार अंतकरणाचे देऊन टाकला आशीर्वाद. तसा असतो. आनंद प्राप्त झाला म्हणाला. आता सोन्याला आपल्या घरी काहीच कमी नाही. जिकडं पाहिलं तिकडं सोनच. सगळं आजेसपूर म्हणले सोन्यानं मढवायचं तरी सुद्धा मढवणार. देवानं दिलं खोल्या आल्या. देवानं दिलेली गोष्ट खोटी होत नसती, सत्य होत असती. 100% सगळं आजेसपूर सोन्याच करून टाकणार. घरी गेला आणि दरुजाला हात लावला. दरुजाला हात लावल्याबरोबर लख 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 उजेड पडला. पण ज्या भगवंतानं आशीर्वाद दिलेला होता, आशीर्वाद प्राप्त झाला म्हणून त्याला वाटलं यांना आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे, कमीत कमी आपण त्यांचे चरण स्पर्श करू आणि त्यांना साष्टांग दंडवत करू. ही दंडवत करायला गेले. देव म्हणजे तिकडं वाद तिकडं जवळ येऊस तर देव आदर्श होऊन गेले. देवाला वाटलं मला इथं ह्या क्षणी जर हा महाचाय हात लावत तर मला इथं सोनं होऊन इथं थांबावं लागेल. देव आदृश्य झाले, निघून गेले. दरुजाला हात लावला. बाईला सांगितलं, म्हटले आपल्या संसारात आता सुख लाभणार, आपला संसार सुखी होणार. आपला संसार कसा होणार? सुखी होणार. आपल्या संसारात आनंद प्राप्त होणार. आनंद झाला. म्हणले काय झालं? म्हणले भगवंतांना मला असा वर दिलेला आहे, ज्या वस्तूला मी हात लावून ती वस्तू सोन्याची बनणार. म्हणले खरं काय? म्हणले हो. म्हणले एक काम करा, तर मला तू पाणी दे पिण्याकरता. बाईनं आनंदानं पाणी घेऊन आली आणि पाणी ताटात खाली ठेवलं
याला वाटलं आता पाणी पिऊन आपले तानेची तृप्ती होईल. गिलासाला हात लावणं, पाणी ही सुद्धा सोनं आणि गिलासही सुद्धा सोनं. वरदान मागितलेलं चांगलं का वाईट? चांगलं का वाईट? वाईट. म्हणले आता सुंदर प्रकारचा स्वयंपाक बनवून मला जेवण करायचं. सुंदर प्रकारचा स्वयंपाक बनवला. पोळीला हात लावल्याबरोबर पोळी ही सुद्धा सोन्याची आणि ताटही सुद्धा सोन्याचं. देवाचं वरदान आहे. आता काय करायचं? म्हणले आता काहीच नाही, एक काम करतो, तुझ्या हातानं स्वयंपाक कर, तुझ्या हातानं काला तयार कर आणि तुझ्या हातानंच मला तू जेवू घाल. स्वयंपाक तयार झाला. स्वयंपाक व्यवस्थित, काला चुरला. मालकाला जीव घालणार, तोंडात हात घालायचा. तेवढ्यात आमचे बाबा आले. म्हणले पाटील. पाटलान तोंड फिरवलं. आपले इथले पाटील बरं नाही बरं का. नाही असंच मी याला कार्यक्रम केला आणि ते मनाजी पाटील देहगावचा सांगितला, खैरवला. गावचे मूळ पाटील आहे तिथले. आणि मग बोलता बोलता बोलून गेलो मी. पाटलीनं कीर्तनाला आलेला. म्हणलं पाटलाला 2 बायका असतात. कोणाला? पाटलाला किती बायका? 2 बायका. आणि ज्या पाटलाला 2 बायका आहे तोच पाटील. मग ते दृष्टांत थोडसा रंगला दृष्टांत थोडसा. आणि मग बायका सांगितलं त्याला. पाटली तिथं होती. पाटलीचा माझाही सुद्धा जरसा परिचय होता थोडासा. म्हणलं पाटलीन बाई, तुम्हाला तसं जर काही वाटत असेल तर, नसेल तर पुन्हा मी आणतो आणि पाटलाचा आपण लग्न लावून देऊ. मग पाटलाच्या 2 बायका सांगितल्या. एक मनाजी पाटील ते गावचा. अंतरंगानं सांगितलं, बाहिरंगानं सांगितलं नाही. पाटील कोण? कोण पाटील? मनाजी पाटील देहगावचा. म्हणजे ह्या देहातला जो राजा आहे त्याचं नाव पाटील. मनाजी पाटील देहगावाचा. विश्वास धरू नका त्याचा, घात करील नेमाचा, पाडील फाशी. आता 2 बायका सांगितला. वासना बायको शेजारीन आणि झगडा घाले मोठ्या दारून, तिच्या पायी नागवन घर बुडवती. आता 2 बायकाचं वर्णन करत असताना की एक वासना सांगितली आणि एक आशा सांगितली. मग आता आशाने आपला जन्म वाया गेला की नाही? सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. जनायक मुक्ती नाही गेला. जनायक मुक्ती नाही गेला. हिंदता दिशा चिन्ह पावला. हिंदता दिशा चिन्ह पावला. माया व्यक्तीला जीव माझा. माझे पोईत देणती कोणी. माझे पोईत देणती कोणी. माया व्यक्तीला जीव माझा. माझे पोईत देणती कोणी. माझे पोईत देणती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला. जनायक मुक्ती नाही गेला. हिंदता दिशा चिन्ह पावला. माया व्यक्तीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला. जनायक मुक्ती नाही गेला. हिंदता दिशा चिन्ह पावला. माया व्यक्तीला जीव माझा. हो, एक आशा आणि एक वासना, दोन्हीचं चिंतन सांगितलं. आवाज दिला पाटील. तोंड फिरवलं आणि तोंड फिरवल्यामुळे त्या बाईचा हात गालाला लागला. सहज मुद्दा म्हणून त्या माऊलीनं लावला नाही. राग आला याला. राग आल्याच्या नंतर राग निष्ठी एक चापट आणली. थडेल कंदिशी. जशी चापट हाणणं आणि बायको जागच्या जागीच सोन्याची बनणं सांगत. आशीर्वाद चांगला का वाईट? म्हणजे आता मागण्याचं ज्ञान नव्हतं का देवानं दिला नव्हता? मागण्याचं ज्ञान नव्हतं, देवाना दिलेला होता. तसा नरदेह देवाना दिलेला आहे. ह्या नरदेहाचा उपभोग घ्यावा कसा हे ज्ञान नाही. आता मागणारा पहा, एक सुरदास गोड प्रकारचं भजन करत होता यांच्यासारखं.
सुंदर प्रकारचं. आणि सुंदर प्रकारचं भजन करत असताना पाटील देव आकाश मार्गाने चाललेले होते. गोड प्रकारचा सूर लागलेला होता, तालही सुद्धा व्यवस्थित होता, रागही सुद्धा सुंदर होता, त्याची गतीही सुद्धा चांगली होती. आणि आवाज म्हणसांतर आती 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 अंतकरणात जाऊन बसन असा गोड आवाज होता. आकाश मार्गाने चाललेले लक्ष्मी नारायण भगवान आवाज ऐकून खाली आले. काय सुंदर प्रकारचं माझं भजन करतो. आणि भजन नुसतं एवढंच होतं, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. साडीवाली काकू जांभळी दिली वाटते. साडीवाली काकू तुमच्या मागली साडीवाली काकू जांभळी दिली वाटते. हा बरोबर आहे. कीर्तनकार हुशार असावा, चतुर असावा, ज्ञानी असावा, बुद्धिवान असावा. येडे गबळ्याने कीर्तन करूच नाही. कीर्तनकार हुशार असावा. पहिली जांभळी कीर्तनात एखाद्या श्रोत्यांना दिली रे दिली की त्यानं डायरेक्ट विठोबा रुक्माईचं भजन करा. दुसरी जांभळी दिली की लगेच ज्ञानेश्वर माऊलीच. आणि तिसरी जांभळी दिली की लगेच जे कंबर सोडून निघून जा. हेडपट कीर्तनकार असेल त्यानं कौर क बोंबलत बसा. आता जांभळे गिंबळे देऊ नका. जांभळी बिलकुल द्यायची नाही. भजन करत असताना आनंदानं वैभवानं भजन करायचं. नामचिंतन वैभवानं करायचं, आनंदानं करायचं. गोड प्रकारचं चिंतन सुरू होतं. लक्ष्मी नारायण खाली आले. सुरदास काय सुंदर भजन सुरू आहे. कोण आपण? मला देव म्हणतात. तुम्हाला देव म्हणतात असं कोण म्हणतंय? अरे खरंच मी देव आहे. असे देव म्हणणारे लोक माझ्या जवळून आतापर्यंत किती गेले बाबा? कोण म्हणतंय? सुरदास म्हणतात. देव म्हणणारे कितीतरी गेले. आणि सुरदास जवळ जवळ गेले आणि देवाचा हात पकडला. आंधळा माणूस चतुर राहत असतो, हुशार राहत असतो. हात पकडला. म्हणले तुम्ही कोण? म्हणले देव. काय तुझी इच्छा आहे सुरदास? महाग. म्हणले देवा तुम्ही अगोदर लोकांचं घेतलं, नंतर दिलं. माझ्याजवळ तुम्हाला देण्याकरताना काय आहे? द्रौपदीचं तुम्ही वस्त्र घेतलं आणि अनंत वस्त्र त्या द्रौपदी मातेला तुम्ही पुरवले प्रभू. सुरदास रडू लागले. माझ्याजवळ तुम्हाला देण्याकरताना काय? मी पहिलाच उघडा आणि मी तुम्हाला काय देणार प्रभू? सुरदास मी तुला प्रसन्न झालो. काय इच्छा आहे तुझी प्रगट कर. नाही देवा तुम्ही देणार नाही आणि तुम्ही देतच नाही तसे मला माहिती. संत तरी देऊ शकतात पण तुम्ही नाही देऊ शकत. म्हणले कसं काय सुरदास? अहो सुदामाचे तुम्ही पोहे घेतले देवा, त्याच्या घरी काही नसताना सुदामाचे तुम्ही पोहे घेतले आणि नंतर त्याला सुदामपुरी सोन्याची बनवून दिली. माझ्याकडे देवा तुम्हाला देण्याकरताना काय आहे आणि मी काय देतो? सुरदास तुझा आवाजच एवढा गोड आहे, मी प्रसन्न झालो. काय तुझी इच्छा आहे ती प्रगट कर. खरंच देसन देवा. पाटलासारखा उदार अंतकरणाचे देव होते. उदार अंतकरणाचे. आणि उदार अंतकरणाचा समाज ह्या जगामध्ये आहे म्हणून हा मूर्तिलोक जिवंत आहे. आणि उदार अंतकरणाचा भगवत भक्त ज्या टायमाला ह्या मूर्तिलोकातून जाईल त्या टायमाला एका क्षणात हा मूर्तिलोक समाप्त होऊन जाईल. उदार अंतकरणाची भगवत भक्त आहे. आयशा दात्या विसरावे दान सुर आहे, कमी नाही काही. उदार अंतकरणाचे. सुरदास माग काय तुझी इच्छा आहे देवा? खरंच देसान. खरंच देतो सुरदास. खरंच देसान देवा. खरंच देतो. भगवंताचा वात्सल्य भाव प्रगट झाला. वात्सल्य भाव कळतात ना तुम्हाला? आईच्या अंतकरणामध्ये मुलायशी भाव तयार होतो. तो वात्सल्य भाव प्रगट झाला. सुरदास माग काय मागायचं? तर सुरदास हुशार होता. देवा मला तुम्ही काहीच देऊ नका आणि मला तुमचं काहीच लागत नाही पण माझी इच्छा आहे. खरंच देसान देवा? म्हणले हो देतो. म्हणले मला काही नको, फक्त मला माझ्या नातवाच्या डोक्यावर राज छत्र बघायचंय. कीर्तन ऐकताना तुम्ही सावधगिरीनं ऐकताना माझ्या नातवाच्या डोक्यावर मला राज छत्र बघायचंय. आता सुरदासाची बाई कळकटली होती. शंभरानं शंभर कसं बसवलं. अंगावरले कपडे कळकटल्यासारखे झालेले. कोण धुणार सुरदासाचे कपडे?
मळाले हे दिसत नव्हतं, धुवून कोण देणार? पण मागितलं काय पहा, माझ्या नातवाच्या डोक्यावर मला राजक्षत्र बघायचंय. सावध आहे ना तुम्ही? कोणाच्या डोक्यावर? नातवाच्या डोक्यावर. आता लक्ष्मीनं सावध केलं भगवंताला, देवा तुम्ही दिलं पण देताना चुकले म्हणे. कसा चुकलो? म्हणलं याच्या नातवाच्या डोक्यावर याला राजक्षत्र बघायचंय. या पहिलाच हा आंधळा आहे, पहिलं याला आपल्याला राजा बनवावं लागेल. कोणाला? आंधळ्याला. आणि याच्या गालावर सुरकुंड्या आल्या, सुरकुंड्या. याला पहिलं नवजवान बनवावं लागल, सुंदर रूप. आणि ते रूप राजाला आवडायला पाहिजे असं रूप. रजस कुमार मदनाचा पुतळा, रजस कुमार. पहिलं असं रूप बनवावं लागल. आवडी हे रूप, ज्यांना त्या रूपाकडे बघितलं तो मोहित झाला पाहिजे असं रूप बनवून द्यावं लागेल. कोणाचा? अगोदर सूरदासाचं. आणि मग 5 वर्षे लढावं लागल, त्याला राजा बनवावं लागल. आणि राजा बनल्याच्या नंतर एखाद्या राजाची मुलगी आपल्यालाच पाहून आणून त्याचं लग्न लावून द्यावं लागेल. लग्न लावून देऊन निष्ठ जमणार नाही. नाहीतर निष्ठ म्हणलं लाभो संतती संपता बहुतुमा, एवढ्यानं नाही चालणार. ते लावून द्यावं लागल. लावून दिल्याच्या नंतर त्याला पहिली मुलगी होता कामा नाही, पहिला मुलगाच व्हायला पाहिजे. आणि तो मुलगा ही सुद्धा राजा व्हायला पाहिजे. आणि त्या मुलाला पुन्हा राजकुमारी आणायची, तिचं लग्न करून द्यायचंय. आणि मग तिला जो होणारा मुलगा तो राजा झाला पाहिजे. किती मागितलं बघा. कोणा मागितलं? ज्याला ज्ञान नाही त्यांना, म्हणजे आंधळ्यांना. पण मागताना एवढं मागितलं सज्जनांनो, 3 पिढ्याचा उद्धार करून घेतला. आपल्याला तसं मागता येत नाही. राजाची स्वारी चालली आणि चालता चालता ह्या पानपट्टीहून एक सूर्यछाप कळतो तुम्हाला? सूर्यछाप तोटाच घेतला पाटील, सूर्यछाप तोटा. आणि राजाची स्वारी चाललेली होती. नाव त्याचं श्रीमंत फिरलेलं होतं. आई वडिलांना गरीब परिस्थितीत होता, नाव श्रीमंत होतं. तोटा खिशात घेतला, खांद्यावर फावडं होतं. रस्त्यानं चालला, चालता चालता राजाची स्वारी तिकून आलेली होती. इकडल्या खिशात हात घालून पाहिले, सोन्याची पुडी घेता घेता विसरून गेले. हो, सोन्याची पुडी घरी विसरली. विचार करू लागला, आता दिवसभर मला काम करायचंय. मी तंबाखू सोबत आणलेले, चुना सोबत आणलेला नाही. तिकून असे पुरं वाजत गाड्या चाललेल्या होती. पळतच गेलं. ओ राज्य सरकार, ओ राज्य सरकार, ओ राज्य सरकार. प्रधानजीनं राजाला थांबून घेतलं. म्हणले कोण रे? म्हणले हे गावचा श्रीमंत नावाचा एक मनुष्य. मग तू काय म्हणतो? जवळ आला. म्हणले काय तुझी इच्छा आहे? म्हणले राज्य सरकार, मला तुम्हाला काही मागायचं नाही. सूर्यछाप मी सोबत आणलेले, फक्त चुन्याची पुडी सोबत आणले नाही. कृपा करा, मला चुना देऊन टाका. आता राजा काय देत नव्हता? राजा काय देत नव्हता? काही मागितलं असतं दिलं असतं राजानं, पण मागितलं काय? आता का चुना लावता अंगाला? म्हणून मागत असतानाही सुद्धा ज्ञान पाहिजे. आणि मागत असताना देवाला कधीच भक्तांना मागूच नाही. विठ्ठल संतांच्याकडे याचना करायची. संतांच्याकडे, संताला मागायचं, प्रभू मला ही गोष्ट लागते द्या. समर्थ सद्गुरु गजानन महाराज संत आहे. समर्थ सद्गुरु गजानन महाराज कोण आहे? संत आहे. गजानन महाराजाचं नाव घ्या तर कोण्या शेतात बोरची मशीन न्यायची, कोण्या शेतात न्या. आणि गजानन महाराजाला म्हणा, बाबा इथं मला पाणी पाहिजे आणि लावा बोर तुम्ही. 2, 3, 4 छेड्याच्या हातून पाणी आलंच पाहिजे 100%. संतांचं कार्य देव करत असतो. देव भक्ताला काही देत नाही. संतांच्याकडे याचना करा. मग आता संतांच्याकडे काय मागायचे? धन मागायचं का? बिलकुल नाही. आयशा दात्या विसरावे आणि तोंड कोणा पसरावे. संतांच्याकडे एवढंच मागा. तुम्ही सुद्धा हेच मागा. हे धन पण तुमच्या सोबत काही येणार नाही. आतापर्यंत कितीतरी गेले, त्यांना सोबत काही नेलं नाही.
आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. त्यांना काहीच कोणा सोबत नेलेलं नाही आणि तुम्ही सुद्धा सोबत नेणार नाही. म्हणून संतांच्याकडे याचना करायची आणि प्रार्थना करायची. कैमी कैमी उधार पावे, कैमी उधार पावेन, कैमी कृपा करील नारायण, कैमी कृपा करील नारायण. हे आईचे तुम्ही सांगा संत जन, आईचे तुम्ही सांगा संत जन. माझा उद्धार कधी होईल सांगा. हात जोडा आणि संतांच्या समोर नम्र व्हा. देवा माझं कल्याण कशात आहे, माझा उद्धार कशात होईल. धनानं माझा उद्धार होणार नाही. धन मला तुम्ही प्राप्त करून दिल्याच्या नंतर माझं कल्याण होणार नाही, माझ्या जीवनाचा उद्धार होणार नाही. प्रभू मला मोक्ष कशाने मिळेल हे सांगा. प्रभू मी मुक्त कशाने होईन हे सांगा. तत्विधी प्रणिपातीन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. प्रभू सांगा माझा उद्धार कशात होईल. देवाच्या पुढे जा, नम्र व्हा आणि साष्टांग लोटांगण घाला. ज्या टायमाला प्रभूच्या चरणावर साष्टांग लोटांगण घालसाल त्याच टायमाला तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. जीवनाचा उद्धार होण्याचे 2 साधन. तुम्हाला खरंच वाटत असेल आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा तर आपण शेजारी राहतो, आपण शेजारी राहतो, एकूण एकाच्या शेजारी. ज्या टायमाला आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव तयार होईल आणि असं वाटण माझ्या शेजाऱ्याचं खरंच कल्याण व्हावा, त्याच टायमाला तुमचा उद्धार होतो सज्जन. आणि तुम्हाला वाटत असेल आपल्या शेजाऱ्याचं वाईट व्हावा, तुमचा उद्धार कितीतरी पिढ्या जात्या तरीही सुद्धा तुमचा उद्धारही सुद्धा होणार नाही आणि तुमचं कल्याणही सुद्धा होणार. याच्या करताना 2 गोष्टीचं पथ्य सांभाळावं लागतं. पहिलं बोलायचं संतांना शिकवलं. बोलू आयशे बोले आणि जेने बोले विठ्ठल डोले. असा बोल राजा, तू पंढरीचा वारकरी आहे, तू अभंग म्हणायला लागल्याच्या नंतर जेवानं नाचायला पाहिजे असं बोल. बोलू आयशे बोले, पंढरीचा वारकरी आहे तू, कोणाला शिव्या देऊ नको. पंढरीचा वारकरी आहे तू, कोणाचं अंतकरण दुखू नको. असं बोल की तुझ्या बोलण्याना देव नाचायला पाहिजे असं बोल. मग ती बोलाव कसं. कैवल्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये तोंड भरून वर्णन करतात. बोलू आयशे बोले संत बोलतात नामदेव महाराज, आणि कैवल्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबरा प्रतिपादन करतात. साच आणि मवाळ मितलेनी रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताशी. असा बोल की उद्या तुझा शब्द समोरच्याच्या अंतकरणात जाऊन त्या शब्दांना त्याला आनंद प्राप्त झाला पाहिजे असं बोलायचं. शिक विठ्ठल वाणीचा दाताही सुद्धा तोच आहे, बुद्धीचा दाताही सुद्धा तोच आहे, मनाचा दाताही सुद्धा तोच आहे. बापू मनाची देवता कोण आहे. मनाची देवता, मनाची देवता चंद्रमा आणि बुद्धीची देवता आहे सूर्य. मनाची देवता चंद्रमा आहे आणि बुद्धीची देवता जी आहे ती सूर्य आहे. बुद्धी निश्चय करत असती ह्या बाईचा मी खून करू का हिला जिवंत राहू देऊ. कोण करत निश्चय. बुद्धी. आणि बुद्धीना निश्चय जर पक्का केला
माझा उद्धार हा गायनाचार्यच करणारे, तो गायनाचार्याच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा उद्धार होतो. याला बुद्धी असं म्हणतात. मग बोलताना कसं बोला, साच. थोडं बुद्धिवान माणूस जास्त बोलत नसतो, आणि जो जास्त बोलत असतो, मी म्हणत नाही बरं तो बुद्धिवान नाही म्हणतो, तो त्याच्यापासून जास्त बुद्धिवान. कशाला म्हणून जो जास्त बोलतो तो बुद्धिवान नाही, तो जास्त बुद्धिवान. म्हणून बुद्धिवान माणूस जास्त बोलत नाही, त्यांच्याकडे विवेक नावाची बुद्धी असते, विवेक नावाचा गुण असतो. विवेकाने ज्याने सुगठित समाजा टिकविले, महासिद्धांताचे गुढ रसिकत्व उकलिले, त्यांच्याकडे ते ज्ञान प्राप्त असतं. आणि त्यांच्या मुखातून निघलेला जो शब्द आहे तो आपल्या अंतकरणामध्ये जातो, आणि अंतकरणामध्ये गेल्याच्या नंतर आत दोन अंतकरण आहे. याला एकाला समयुक्त अंतकरण म्हणतात आणि एकाला अंतकरण असं म्हणतात. दाता येतो, आयशा दात्या विसरावे आणि तोंड कोणा पसरावे. कोणाला मागू? मग कोणालाच मागू नये. लक्ष्मीचा जो मालक आहे त्याला माग. मग आता लक्ष्मीला मागायचं का मालकाला मागायचंय? मालकाला मागून चालणार नाही, मालक तुमचं काम करणार नाही. आता एखाद्या वेळेला मला इथे यायचं असलं, आजसपूर मध्ये यायचं असलं तर मला पहिलं पाटलीनबाईचं दर्शन घ्यावं लागते. पाटलीनबाईचं दर्शन घेतल्याच्या नंतर पाटील नेमकेच पावतात. ते म्हणतात कसे पावतात ते? पाटलाचे पाय पाटलीनबाईच्या हातामध्ये, पाय लक्ष्मीच्या हाती. त्यांच्याकडे काही नाही आणि ते काही देऊ शकत नाही. त्या टायमाला ही आदिमाया शक्ती सांगत यांचं कल्याण करा, 100% होणार. आता लक्ष्मी मातेच्या हातात मालकाचे पाय आहे आणि मग त्यांच्याकडे याचना केली. कोणाकडे? देवाकडे. जमन? बिलकुल नाही जमणार. का जमणार नाही? याचं कारण आहे, याचं कारण आहे. आयशा दात्या विसरावे, तोंड कोणा पसरावे, तो हा लक्ष्मीचा पती आणि सर्व सुखाची विश्रांती. विश्रांतीचं साधन म्हणजे लक्ष्मीचा पती आहे, सर्व सुखाची विश्रांती. मग त्यांच्याकडे काय काय हो? रिद्धी सिद्धी जयाचे दासी. रिद्धी सिद्धी ज्यांचे दासी आहे, रिद्धी सिद्धी जयाचे दासी. आणि भक्ती मुक्ती पायापाशी, त्यांच्या पायाजवळ भक्ती आणि मुक्ती आहे. मग सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहे, म्हणून त्यांना मागायचं नाही, लक्ष्मीला मागायचं. पाय लक्ष्मीची हाती जिथे यावे काकुली मा. भगवंताला प्रसन्न करण्याची शक्ती फक्त तुमच्यामध्ये, तुमच्याशिवाय तो आम्हाला प्रसन्न होणार नाही. गज अष्टसिद्धीचा दाता आहे, पण चाबी तुमच्या हातामध्ये आहे. हरिपाठातलं प्रमाण सांगतोय तुम्हाला. सत्पतते ब्रह्म, चित्पतते माया. तुम्ही तर रामायण ऐकलं, भागवत, हा याच्या अगोदर तुम्ही भागवत ऐकलं बाबा, बरोबर आहे. ज्या टायमाला श्रीकृष्ण परमात्मा मूर्ती लोकात येणार, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत किंबहुना परित्राणाय साधूना विनाशाय ध्रुवते धर्म संस्थापनार्थाय संभवामि. रामायणातलं एक सांगतो. भीड़ पडे जब भक्त पुकारे, दूर करो प्रभु दुःख हमारे. दशरथ के घर जल में राम, राम सिया राम जय जय राम. भगवान मूर्ती लोकात येणार, भगवान मूर्ती लोकात येणार. भगवंताला स्वतंत्र येता आलं नाही. पहिलं मायेला बनवावं लागलं. कोणाला? मायेला. आणि मायेच्या सायाना श्रीकृष्ण परमात्मा मथुरेतून गोकुळात जाऊन पोहोचला. मायेनं पोहोचता केला, मायेनं. भगवंताच्या मनानं जाता आलं नाही. म्हणून पाय लक्ष्मीच्या हाती, म्हणून तोंड कोणा पसरावे, तो हा लक्ष्मीच्या पती. शेवटचा चरण प्रतिपादन करतो बघा. तुका म्हणे साही, तुका म्हणे आणि राहे मुरुनिया पायी. आता सहा काय प्रत्येकाकडे ते झोपू नका. एकदा भजन करा. विठाला विठाला जरा अवघड सांगायला लागलं की झोप येते मंडळी. अवघड चाललं थोडं झोप येते. असो तुका म्हणे शाही
आणि राहे मुरुण्या पायात साई तुम्हाला सांगतो. 6 म्हणजे काय ऐका. 6 म्हणजे काय? काम, क्रोध, मद, मच्छर, दंभ आणि अहंकार. आता मी एक प्रश्न करतो तुम्हाला. मन कोणाला आहे कोणाला नाही? मन कोणाला आहे कोणाला नाही? सांगता का तुम्हाला? मन प्रत्येकाला आहे. स्त्रीला म्हणे, पुरुषाला म्हणे, बाळाला म्हणे, प्रत्येकाला म्हणे. आमच्या खुर्शीवर बसलेले बाबा यांनाही सुद्धा म्हणे, प्रत्येकाला म्हणे. बरं आता बुद्धी प्रत्येकाला, बुद्धी मन प्रत्येकाला आहे, बुद्धी प्रत्येकाला आहे, चित्त प्रत्येकाला आहे, अंतःकरण प्रत्येकाला आहे. या गोष्टी प्रत्येकाला देवानं देऊन टाकलेलं आहे मन. आता हा कपडा आहे. कपडा अंग झाकण्या करताना लागतो का मनाला लागतो? अंग झाकण्या करताना कपडा लागतो. पण मनाला जर कपडा पसंत आला नाही समजा मनाला, तर ती साडी पुन्हा रिटर्न करावी लागते, पुन्हा बदलून आला लागते. कोणाला? मग मनाला साडी वापरावी लागते का? साडी कोणाला वापरावी लागते? अंगाला, शरीराला. शरीर झाकण्या करताना साडी. मनाचा आणि साडीचा काही संबंध नाही. पण मन म्हणतं हे बरोबर नाही. आता तुम्ही जेवायला बसले एखाद्या ठिकाणी आणि घास घेतला आणि तोंडात घातला, आळणी भाजी झाली, हे सांगतं कोण? मन म्हणतं पाटलीन बाईनं भाजी चांगली केली नाही. हे कोण सांगून राहिलंय? मन. आता झालं मनाचं काम. आता मनाच्या पाठीमागे गेलेले चांगले राहिले का मेले? का चांगले राहिले? नको नको मना काळाला जवळी. मनाच्या पाठी मागे गेलेले, मनाच्या पाठीमागे जे जे गेलेले मार्ग गेला ते मुक्तला. मार्ग गेला ते मुक्तला. मार्ग गेला ते मुक्तला. मार्ग गेला ते मुक्तला. आई पाठी रावला मोती धन्य. आई पाठी रावला मोती धन्य. हरी मुखे वाला. 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 हरी मुखे मनाच्या पाठीमागे जाणाऱ्या मनुष्याला वासना तयार होतात. मन हे वासनेचं मूळ बीज आहे आणि वासनेमुळे सगळे मेले. वासनेच्या संगे नको जाऊ मना, पाहते रावणा कैसे झाले. कीर्तन कळतन पण तुम्हाला हे. इंद्र पडले भद, चंद्र झाला काळा, नारद चुकला ताळा भजनाचा. मोहिनीच्या पायी भस्मासुर मेला, वाली प्राण गेला रामबाणी. मनाला तयार करणारी हे वासना. आणि वासना तयार झाल्याच्या नंतर लोभ तयार होतो. लोभ तयार झाल्याच्या नंतर पाप होतो. पापाचा बाप हे लोभ. जन्म घेणे लागे त्याची झाले अंगे हरिरूप. जड भरतराजाचं काय झालं? जड भरतराजा हरणी गर्भा गेला. सर्वस्व सोडून दिलेलं होतं. सर्वस्व राजवाडा सोडून दिलेला होता. सुंदर प्रकारची बायको सोडून दिलेली होती. सुंदर प्रकारचं वैभव सोडून दिलेलं होतं. आणि वासनेच्या पाठीमागे गेला. माझ्या पाडसाचं कसं होईल? म्हणजे हरणाच्या पिल्याचं होईल कसं? असं म्हणता म्हणता हरण झाला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. आला तो घातला वासनेने. मग वासनेच्या पाठीमाग जाणारे लोक आहे ते बर्बाद होऊन गेले. मग मनाला सावध करतात. आणि हे सगळा खेळ फक्त मनाचा आहे. सर्व खेळ जो आहे ते फक्त मनाचा आहे. एखादा मुलगा जर मुलीला पाहायला जर गेला असेल, सुंदर प्रकारची मुलगी असेल, आणि परत आल्यावर मित्रांनी सांगितलं मुलीचे दात जरा बाहेर होते गड्या, मुलगी मला चांगली वाटत नाही, यानं याचं मन बिघडून दिलं. यानं याचं मन बिघडलं.
मन बिघडल्याच्या नंतर बिचकली सोयरी. आणि याचं मन जर आसना बाहेर जात असू द्या, पण सुंदर प्रकारचे आहे ना, घेऊन येऊ आपल्या घरी, पण बिघडवलं मन. म्हणून रामदास स्वामीला म्हणावं लागलं, हे म्हणा तुझं कल्याण करून घ्या वाटत असेल तुला, तर मी जे सांगतो ते आहे. मना सज्जना भक्ती पंथीशी जावी. हे मन तुझं भक्तीला लाव. तो खूप बरं आहे, तो संतांचं प्रमाण एक आठवतं तुम्हाला. आई करे म्हणा, तुझ्या सुहिताचे पण म्हणा, पंढरीचा राणा मनामध्ये स्मरावा. बोला. आई करे म्हणा तुझ्या सोहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. आई करे म्हणा तुझ्या सोहिताच्या खुणा, पंढरीचा संपूर्ण दिलेले, पण फक्त ऐक. आई करे मना तुझ्या सोहिताची पुन्हा तुझं कल्याण करून घ्यायचं ना. पंढरीचा राणा स्मरामध्ये स्मरावा. अखंड प्रभूचं नाम चिंतन करायचं सज्जनांनो. कीर्तनाची फलश्रुती फक्त एवढीच, उद्यापासून एकाला प्रेम देत चला. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविने नाही समाधान. एकाला प्रेम द्या. गुन्ह्या गोविंदानं नांदायचं शिका. सुखानं संसार करा सज्जनांनो. दिवसमान काळ बरोबर नाही. कोण दिवस येईन कैसा कोण जाणतो. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. काही नसले मग गळा पडेल पासा, पुढे तुषार ओळसा ग. क्षणाचा भरोसा नाही. भांडण करण्यात काय माझे, कशाला भांडण करता, कशाला वैर करता. उद्यापासून कीर्तनाची फलश्रुती एवढीच. साधू संतांची खटपट सप्ताह कशा करताना तुम्ही सर्वांना एकत्र या. प्रभू नामचिंतन करा आणि राजा हो गुन्ह्या गोविंदानं नांदा. याचं नाव आहे सप्ताह. भांडण करण्याकरताना सप्ताह आहे. सप्त्याची फलश्रुती काय. आजचं मागणी प्रकरणाचं कीर्तन, उद्याचं काल्याचं कीर्तन. काल्याच्या कीर्तनाना सप्ताहाची सांगाता होत असते. मग काल्याच्या कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर जीवनाचा काला करून घ्यायचा असतो, जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असतं. याचं नावे सप्ताह. म्हणून प्रेम द्या. प्रेमाना विश्वाचा मालक जवळ येतो. तुम्ही प्रेम देणं. लोक साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो, जर प्रेम दिलं, जीव लावला, तर जंगलातलं पाखरू जवळ येत अशी म्हातारी माणसं म्हणतात. आमची भिवराबाई म्हातारी म्हणत होती, सारंगधर जीव जर लावला तर जंगलातलं पाखरू माणसाच्या जवळ येऊन बसवत. आणि मी त्या माऊलीच्या आश्रयानं राहत होतो, चोर पांगऱ्यात होतो तोपर्यंत. म्हणून प्रेम द्या. दुसरं काही देऊ नका. त्यांचं नाव का निघतं, आसराबाईचं नाव का निघतं, गावातल्या मंडळीचं नाव का निघतं, याचं कारण आहे सज्जनांनो, त्यांना प्रेम दिलेलं आहे. आणि प्रेम देत असताना ते अंतःकरणामध्ये जाऊन बसलेले त्यांचे शब्द माझ्या अंतःकरणात जोपर्यंत मी आहे तोपर्यंत निघणार नाही. त्यांचे शब्द तसे होते गोड. साच आणि मवाळ मितलेनी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे गोड शब्द होते. म्हणून उद्यापासून गोड बोलायचं शिका. एकाला प्रेम द्या आणि सुखानं संसार करा, सुखानं राहा. एकाला शिव्या का देता. आज शिवी दिली, भांडण केले. आज तुम्ही
उद्या राहणाऱ्याची गॅरंटी नाही. म्हणून प्रेमानं राहायचं सज्जनांनो, प्रेम द्यायचं, प्रेमानं राहायचं, आनंदानं राहायचं. आपल्या हाताने जेवढी सप्ताहाची सेवा होईल तेवढी करायची. ज्याला वर्गणी देण्याची इच्छा असेल त्यांना वर्गणी द्यायची, आणि द्यायची नसेल त्यांना द्यायची नाही. पाटील लोक अजूनही तले समर्थ आहे, पाटील लोक अजूनही तले समर्थ आहे. नाही दिलं कोणाचं ते त्याच्या हाताने स्वतंत्र करू शकते. अजून भगवंताची त्यांच्यावर कृपा आहे, आणि पाटील लोकांवर गजानन महाराजांची अत्यंत कृपा आहे. पाटील लोक जे आहे, पाटील लोकांवर समर्थ सद्गुरू गजानन महाराजांची कृपा आहे. देशमुख मरणारा होता त्याला जिवंत केलं, देशमुखावरही सुद्धा कृपा आहे. तुम्ही म्हणसान तुमच्या आमच्यावर कृपा नाही का? तुमच्या आमच्यावर जेवढी कृपा तेवढीच पाटील घराण्यावर कृपा. एकदा प्रेमानं भजन करा. माझा टाइम संपला, तुमच्या ध्यानात नसन आला आता किती वाजले म्हणून. 11 वाजून गेले, आता माझा टाइम संपला. प्रेमाने एकदा भजन करायचं, पुन्हा भजन करायचं, पुन्हा भजन करायचं, आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम द्यायचा. विठोबार बोलता बोलता तुमची 4 मिनिटं मी जास्त घेतली, म्हणजे तुमच्या आयुष्यातली 4 मिनिटं मी जास्त घेतली बोलता बोलता. माझा कार्यक्रम 11 पर्यंत होता, 11 वाजून 4 मिनिटं झालेले. अजून तुम्हाला 5-6 मिनिटं मी इथं बसवणार. 5-6 मिनिटाच्या नंतर मी तुम्हाला सुट्टी देणार. भजन करा एकदा, वरी हात करायचं सर्वांना. ज्ञानेश्वर टाळी का वाजवायची सज्जनांना? टाळी वाजवण्याचे एक कारण सांगतो. चुकून आपल्या हाताने काहीतरी पाप घडलं असेल, एखाद्या माऊलीनं दारी डाळ वाळू घातली असेल, ती घरात गेली असेल, आपण मुकाट्यात एक वजूळ जर आणली असेल, तुम्ही आणले नाही म्हणा, पण जर आणली असेल चुकून, शेतात जाताना कोणाचं हरभरं जर उपटून आणलं असेल, तुरीच्या शेंगा जर तोडून आणल्या असेल, कोणाच्या काड्या जर आणल्या असेल, कोणाच्या जर गवऱ्या जर आणल्या असेल, तर टाळी वाजवल्याच्या नंतर त्या पापाची निवृत्ती होती. क्रमांक 1. क्रमांक 2, टाळी वाजवल्याच्या नंतर अंतकरणाचा भाव जागा होतो. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुरला छंद, ब्रह्मनाद तयार होतो आणि समाधी अवस्था तयार होती टाळी वाजवल्याच्या नंतर. म्हणून एकदा पुन्हा टाळी वाजवायची. गण गण गणात वैष्णवांना समर्थ सद्गुरू गजानन महाराज वारकरी शिक्षण संस्थान विबी यांचं तुम्हाला सर्व भाविकांना आमंत्रण. त्यांच्याकडे लहान लहान बाळ असते, म्हणजे 15-16 वर्षाच्या पुढचे जर असतील तर गजानन महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा हा उपक्रम आहे. शिकाऊ विद्यार्थ्यासाठी कोण्या प्रकारचा पैसा द्यायचं काम नाही, फुकट व्यवस्था केलेली. फुकट. हा, मृदंग म्हणले तर मृदंग, कीर्तन म्हणले तर कीर्तन, प्रवचन म्हणले तर प्रवचन, गायन म्हणले तरी गायन.
असे शिक्षक मंडळी त्या ठिकाणी आहे. म्हणून ज्यांचे लहान लहान बाळा असतील त्यांना गजानन महाराज संस्थेवर 11 तारखेवर आणून घाला. आमचे महाराज येतो येतो म्हणते, त्याच्या मागे लग्न राहते, ती काही येत नाही. मी वाट पाहू पाहू तिकडच जमतो. मोठे पाटील काही अजून आले नाही. लहाने पाटील येऊन भेटले. लहाने पाटील आले होते, मोठे पाटील काही अजून आले नाही. मोठ्या पाटलालाही सुद्धा आवर्जून आमंत्रण, संस्थेवर एकदा या. सर्व गावकरी मंडळीला, महिला मंडळ, पुरुष मंडळी एकदा संस्थेवर या. आणि जसा तुमच्या इथं आनंद प्राप्त होतो तसा बाबाच्या दरबारामध्ये आनंद प्राप्त होतो. म्हणून आपले बारीक बारीक लेकर असेल तर घेऊन या. आणि दुसरं म्हणणं, पुन्हा नुसते लेकरच आणायचे नाही, त्या लेकराला काही खायला लागेल ना पाटील. ते खायला लागेल ना, जमतं का ते? नाही. म्हणून आपली गाडी येत असते. या वर्षी तुमच्या गावामध्ये गाडी फिरणार नाही, गाडी येत असते आपली. बाळ गोपाळासाठी ज्या भगवत भक्ताला काही सहकार्य करायचं असेल तर सहकार्य करा, अशी गाडी फिरत असते. ह्या वर्षी तुमच्या मनानं, तुमच्या ध्यानात जे येईल ते गजानन महाराजाच्या तुमच्या मंदिरावर तुम्ही ठेवा. आणि तुम्ही ज्या टायमाला मुलाला घेऊन यासाल त्या टायमाला तुम्हीच एखादी गाडी तयार करायची. दादा गायनाच्या आधी तुम्हाला म्हणतो, तुम्ही त्यांच्यासोबत संस्थेवर येऊन जायचं. ह्या वर्षी तुमच्या गावामध्ये गाडी येणार नाही आणि तुम्हाला म्हणणार नाही कोणी तुम्ही द्या 2 रुपये का घ्या 2 रुपये म्हणून. आता झालेली पुष्पांजली तो महावैष्णवांच्या चरणी समर्पित करतो आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम देतो. चाल म्हणायची का? जी विठ्ठल करू, विठ्ठल जय जय.